आज आपल्याला बनवायची आहे आंबट गोड चिंच खजुराची चटणी। त्यासाठी आपल्याला एका टोपामध्ये चिंच घ्यायची आहे। 1 वाटी चिंच इथे मी घेतलेली आहे आणि चिंचामधले चिंचोके वगैरे सगळं काढून घेतले। चिंच गूळ खजुराची चटणी बनवण्यासाठी एकदम परफेक्टच प्रमाण घ्यायचे आपल्याला। ज्या वाटीने मी प्रमाण घेतले त्याच वाटीने पण आपल्याला बाकीच्या वस्तू घ्यायच्यात। 1 वाटी आता आपल्याला इथं खजूर घ्यायचं आहे। खजुराच्या आपल्याला बिया काढायच्यात आणि खजूर घ्यायचे। 2 ते 2.5 वाटी आपल्याला गूळ टाकायचा आहे। तुम्ही गूळ कमी जास्त सुद्धा करू शकता। इथं मी 2 वाट्या गूळ घेतलेला आहे। तुम्हाला जर जास्त गोड नको असेल तर तुम्ही थोडाफार कमी केला तरी चालेल, पण प्रमाण हे असंच ठेवायचं। 2 वाटीपेक्षा कमी गूळ टाकू नका, कारण की मग गोडवा कमी होईल आणि गुळाची जी चव असते चिंच खजुराच्या चटणीमध्ये ती चव कमी होईल। आता आपण या चिंच खजुरामध्ये पाणी टाकून घेऊ। गरम पाणी करून घ्यायचे आपल्याला एकदम, आणि असं पाणी ओतून आपल्याला 1 ते 2 तास आपल्याला चिंच भिजवून ठेवायची आहे, म्हणजे गूळ वितळेल, चिंच नरम होईल आणि खजूर सुद्धा नरम होईल। 2 तासानंतर आपल्याला चिंच खजूर काढून घ्यायची आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करायचं आहे। पाणी टाकून आपल्याला बारीक करायचं आहे, म्हणजे जे चिंच खजुराचं पाणी आहे तेच पाणी टाकायचं आहे आपल्याला बारीक करण्यासाठी। दुसरं कोणतंच पाणी नाही घ्यायचं। चिंच खजुराच्या पाण्यामध्येच आपल्याला ही चिंच वाटून घ्यायची आहे आणि एकदम बारीक अशी वाटून घ्यायची आहे। नंतर एका टोपामध्ये आपल्याला टोप घ्यायचं आहे खाली आणि त्याच्यावरती अशी चाळण ठेवायची आहे आणि त्या चाळणीवरती आपल्याला बारीक केलेली चिंच टाकायची आणि मग अशी चमच्याने तिला चाळून घ्यायची आहे, म्हणजे त्याचा गर खाली पडेल आणि चिंचाचे जे केस असतील किंवा दुसरी कोणती खराब घाण असेल ती वरती राहील। आणि असं आपल्याला चमच्याने एकदम बारीक असं चेंबवून घ्यायचं आहे, स्मॅश होईल म्हणजे सगळं आणि चिंच खाली येईल। थोडं पाणी टाकून आपल्याला सगळी चिंच अशीच बारीक वाटून घ्यायची आहे आणि अशीच चमच्याने तिला चाळणीमधून चाळून घ्यायची आहे। तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने बनवून बघा, एकदम परफेक्ट होईल। मी सुद्धा पहिल्यांदाच बनवते आणि एकदम मस्त आणि एकदम बेस्ट झालेली आहे ही चटणी, आणि चवसुद्धा एकदम परफेक्ट आहे, बाहेरच्यासारखी चव लागते। एकदा जर बनवली तर 6 महिने खराब होत नाही, काही नाही। फक्त व्यवस्थित स्टोअर करून ठेवायची आपल्याला फ्रीजमध्ये। खराब भांडं घ्यायचं नाही, जरासुद्धा त्याला म्हणजे थोडंसं आधीचं काही असेल लागलेलं तर त्याने सुद्धा ही चटणी खराब होऊ शकते। म्हणून भांडं स्वच्छ धुवून घासून उन्हात वाळवून आणि मगच त्यामध्ये आपल्याला ही चिंचेची चटणी स्टोअर करून ठेवायची आहे, म्हणजे ती टिकते आणि खराब होत नाही बिलकुल पण। आता उरलेली सगळी चिंच आपली वाटून झालेली आहे आणि मिक्सरच्या भांड्यामधली सगळी आपण अशी हाताने काढून घेऊ आणि उरलेली चिंच आपल्याला अशी हाताने बारीक करून घ्यायची आहे, म्हणजे त्यामध्ये कुठेच चिंचेचा गर राहणार नाही। वरती फक्त त्याचा असा वरती चिंचेच्या केसांचा जो चोथा राहील तोच वरती राहील। चाळण उचलून आपल्याला सलगतपणे खालनं चिंचेचा कोळ काढून घ्यायचा आहे। आता तुम्ही बघू शकता कसं झालंय आपलं चिंचेचं पाणी, जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही, आणि अजून आपल्याला ह्याला गॅसवरती शिजवायची आहे, त्यामुळे ह्याला अजून पण थिकनेस येईल। आता गॅस चालू करू आणि गॅसवरती आपण हे भांडं ठेवून देऊ। अर्धा चमचा ह्यामध्ये मिरची पावडर टाकून घ्यायची आहे, काश्मीरी लाल मिरची पावडर घ्यायची आहे आपल्याला। दुसरा मसाला वगैरे नाही घ्यायचा, कारण मसाल्याने तिखटपणा येईल आणि काश्मीरी लाल मिरची पावडरने रंग छान येतो आणि हलकासा तिखटपणासुद्धा येतो। रंग आता आपल्या चटणीचा बदलला आहे काश्मीरी रेड चिली पावडर टाकल्यामुळं। आता त्यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ टाकून घेऊ, पाव चमचा काळं मीठ, अर्धा चमचा आमचूर मसाला, पाव चमचा चाट मसाला, असे सगळे मसाले आपण टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊ।
मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला 10 मिनिट शिजू द्यायचे उकळी आल्यानंतर. सगळे मसाले टाकून झालेत आता आपले. एकदा मिक्स करून घेऊ. ही चिंचेची चटणी आपल्याला काचेच्या भांड्यामध्ये स्टोर करायची आहे. त्यासाठी आधीच आपल्याला काचेचं जार स्वच्छ करून ठेवायचं आहे, सुकवून ठेवायचं आहे, साफ करून. कारण खराब जर राहिलं तर चटणी पण खराब होईल आपली. आता चिंचेच्या चटणीला उकळी आलेली आहे. आपण 10 मिनिट शिजू देऊ आणि 10 मिनिटानंतर गॅस बंद करून 7 ते 8 मिनिट मॅक्सिमम शिजू द्यायची. त्याला परफेक्ट थिकनेस आला तर मग लगेचच गॅस बंद करायचा, जास्त वेळ नाही शिजवायची. तयार झाली आपली आता चिंचेची चटणी. थंड झाल्यावरती काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवू. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने बनवून बघा, जरासुद्धा बिघडणार नाही. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.